Good morning, student. From last lecture, we learned the mode, and last lecture we learned the mode by using formula. Now, in this lecture, we are going to learn mode by using graphical method. So, mode can be obtained graphically with the help of histogram. Mode is the x coordinate of point or value of foot of perpendicular from P to x axis. आता हे जे काय लिहिलेलं आहे तर मोड कशाचा उपयोग करून फाइंड करतो तर मोड हिस्टोग्रामचा. मीडियन कशाचा उपयोग करतात लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व, बरोबर का, कर्व काढतो तिथं. तर हिस्टोग्रामचा उपयोग करून आपण मोड फाइंड करतो. आता मोड हिस्टोग्राम म्हणजे काय तर जोड स्तंभालेख. अशा पद्धतीने तुम्ही जोड स्तंभालेख काढायचा. आता एक्झाम्पल दिलेलं असेल त्यावेळेस तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये कळलं. आता असा जोड स्तंभालेख काढल्यानंतर सगळ्यात जास्त उंचीचा स्तंभ बघायचा. सगळ्यात जास्त उंचीचा स्तंभ इथं हा आहे, हो का, हा मिडलचा. आणि मग काय करायचं, ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंट पुढे रेषा आखायची पट्टीच्या साहाय्याने, हाताने नाही पट्टीच्या साहाय्याने. करेक्ट, बरोबर मारायचं सरळ. नंतर ह्या कॉर्नरपासून ते ह्या कॉर्नरपासून पट्टीच्या साहाय्याने रेषा मारायची. रेषा मारल्यानंतर हे दोन लाईनी कुठेतरी एकमेकांना छेदतात, इंटरसेक्ट होतात. आता बघा इथं इंटरसेक्ट झालेत. त्या इंटरसेक्ट झालेल्या पॉईंटमधून काय करायचं, त्या पॉईंटला पी नाव द्यायचं, पी. आणि ह्या पी पॉईंटमधून काय करायचा, परपेंडिक्युलर टाकायचा. कुठं टाकायचा, एक्स ॲक्सिसवरती. आणि एक्स ॲक्सिसला जिथं टच होईल ना तो काय असतो, तुमचा मोड असतो. जसं आपण मीडियनमध्ये करायचो ना, मीडियनमध्ये काय करायचं, एक्स ॲक्सिस n/2ची व्हॅल्यू फाइंड करायचं. n/2 मधून असं इकडं रेषा मारायचं आणि तिथून सरळ खाली यायचो. तसंच मोडमध्ये सगळ्यात उंच स्तंभालेख बघायचा. नाही तर तुम्ही एखाद्या इकडं करायला बसलात, असं नाही करायचं. इकडं सगळ्यात उंच स्तंभालेख बघायचा. इकडचा कॉर्नर आणि इकडचा कॉर्नर पट्टीच्या साहाय्याने जोडायचा. इकडचा कॉर्नर आणि हा कॉर्नर पट्टीच्या साहाय्याने जोडायचा. आणि जोडल्यानंतर जे इथं इंटरसेक्ट होतील, हे इंटरसेक्ट झाल्यानंतर त्या इंटरसेक्ट जिथं झाल्या त्या पॉईंटमधून एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर टाकायचा, काटकोन. आणि काटकोन झाल्यानंतर जो पॉईंट मिळेल तो तुमचा काय असतो, मोड. इतकी सोपी पद्धती ही मोड फाइंड करण्याची बाय युजिंग ग्राफिकल मेथड. आता आपण ह्याच्यावरती एक एक्झाम्पल घेऊ डायरेक्टली की फर्स्ट एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल आहे फर्स्ट. फाइंड द मोड ऑफ द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन बाय युजिंग ग्राफिकली. तिथं लिहायचं राहिले, बाय युजिंग ग्राफिकली. क्लास आणि फ्रिक्वेन्सी हे क्लास दिलेले, गट दिले 10 ते 15, 15 ते 25, 25 ते 35, 35 ते 45, 45 ते 55. आणि फ्रिक्वेन्सी दिलेली 5, 12, 26, 12, 5 अशा पद्धतीची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. मग काय करायचं, इथं मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती आहे, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 26 आहे. 26 म्हणजे मॉडेल क्लास किती झाला, 25 ते 35. ठीक आहे. मग आता याचा हिस्टोग्राम तयार करायचा आहे. एक्स ॲक्सिसवरती काय घ्यायचं तर एक्स ॲक्सिसवरती क्लास घ्यायचे 5 ते 15.
15 ते 25, 25 ते 35, 35 ते 45, 45 ते 55. ठीक आहे. हे क्लास घ्यायचे एक्स ॲक्सिसवरती. नंतर आता फ्रिक्वेन्सी वाय ॲक्सिसवरती घ्यायची. फ्रिक्वेन्सी वाय ॲक्सिसवरती सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी किती आहे? 26. मग 25पर्यंत फ्रिक्वेन्सी घ्यायची. 5च्या पटीमध्ये इथे घेतलेली 0, 5, 10, 15, 25. ठीक आहे. वाटलंच तर वरती 30 लिहू, कारण 26 आहे ना, म्हणून 30 एक घेतले. बरोबर. आता पहिली फ्रिक्वेन्सी 5 ते 15मध्ये किती आहे? फ्रिक्वेन्सी 5, म्हणून 5 ते 15 हा तुमचा स्तंभालेख 1 झालं. दुसरा, आता 25 ते 15, 25 ते 15मध्ये किती आहे? 12. 25 ते 15मध्ये 12, 10च्या वरती. हे सगळं तुम्ही पट्टीच्या साहाय्याने करायचं आहे बरं का. आणि शक्यतो हे दोन्ही पॉईंटमधले अंतर सगळे सारखे ठेवा पट्टीच्या साहाय्याने, अजिबात कमी जास्त होऊन देऊ नका. 12. नंतर पुढचं किती आहे? 26. 26 कुणालचं आहे? 25 ते 35मध्ये. 25 ते 35मध्ये 26. 26 म्हणजे 25च्या वरती जाईल थोडंसं, 26. बरोबर. पुढं 45 ते 35 ते 45 12. 35 ते 45 12. आणि 45 ते 55 5. 45 ते 55 5. ठीक आहे. आता सगळ्यात मोठा हा आहे स्तंभालेख. ह्या स्तंभालेखवरून हा पॉईंट जोडायचे. इकडचा कॉर्नर आणि इकडचा कॉर्नर पट्टीच्या साहाय्याने जोडायचा. इकडचा कॉर्नर आणि हा कॉर्नर पट्टीच्या साहाय्याने जोडायचा. आणि जोडल्यानंतर जिथं जी रेषा इंटरसेक्ट होती एकमेकांना छिद्दी, तिथून खाली परपेंडिक्युलर टाकायचा. टाकला. इथं तुमचं गालेख पूर्ण झाला. आता याला स्केल द्यायचं. स्केल दिल्यानंतर ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती आहे? 5 ते 15 म्हणजे 10. 25 ते 15 10चं युनिट आहे, 10 युनिट. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 युनिट. आणि किती असेल बरं हा पॉईंट? अंदाजे 25 आहे, इकडं 35 आहे. आणि एकदम मधोमध्ये म्हणजे किती असणार आहे? 30. फ्रॉम हिस्टोग्राम मोड इज इक्वल टू 30 युनिट ॲप्रॉक्झिमेटली, अंदाजे. असं तुम्ही ॲप्रॉक्झिमेटली शब्द वापरायला विसरायचं नाही. शॉर्टकटमध्ये लिहिला तरी चालेल, APPROX ॲप्रॉक्झिमेटली, किंवा पूर्ण लिहिला तरी चालेल. अशा पद्धतीचा मोड तुम्हाला फाईंड करता येतो. मोड फाईंड करण्यासाठी काय लागतो? हिस्टोग्राम. मीडियन फाईंड करण्यासाठी काय लागतो? लेस दॅन क्युम्युलेटिव्ह कर्व किंवा लेस दॅन ऑगिव्ह कर्व. ठीक आहे. आता अजून एक एक्झाम्पल घेऊ. Find the mode of the following frequency distribution by using graph. मग क्लास आणि फ्रिक्वेन्सी दिलेली इथं बघा. अशा पद्धतीची क्लास आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. 40 ते 45, 45 ते 50, 50 ते 55, 55 ते 60, 60 ते 65. बरोबर. आता हिअर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती आहे? 40. मग मॉडेल क्लास कोणता असणार? 55 ते 60. ठीक आहे. आता आपण याचा हिस्टोग्राम तयार करू. हिस्टोग्रामसाठी हे एक्स ॲक्सिसवरती घ्यायचे. 40 ते 45, 40 ते 45, 45 ते 50, 50 ते 55, 55 ते 60, 60 ते 65. आणि इकडे स्केल घ्यायचं. सगळ्यात मोठं किती आहे? 40. म्हणून 5च्या पटीमध्ये स्केल घेतले. 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40. ठीक आहे. आता पहिला गट 40 ते 45 किती आहे? 10. 40 ते 45 10. नंतर किती आहे? 45 ते 50 17. 17 म्हणजे 15च्या वरती जाणार. 45 ते 50 17. नंतर पुढचा किती आहे? 23. 50 ते 55 23. 50 ते 55 23. नंतर 55 ते 60 40. 55 ते 60 40 स्टॉपला जाणार. आणि पुढचा किती आहे? 60 ते 65 10. 10 इथं झालं. म्हणजे सगळ्यात मोठा हाईट कोणता येणार? हा 40चा सगळ्यात मोठा हाईट येणार. मग हा पॉईंट कॉर्नर जोडायचे, हा कॉर्नर जोडायचे, आणि
हे तुम्ही जिथं टच होत्यात ना तिथून परपेंडिक्युलर टाकायचा इथं पॉईंटवरती. मग मोड किती झाला बघायचा अंदाज पंचे आणि स्केल द्यायला विसरायचं. स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 युनिट. कुठं एक्स ॲक्सिसवरती बरोबर 5 युनिट आणि वाय ॲक्सिसवरती पण 5 युनिटचे 5 युनिट. आणि मग हिस्टोग्राम किती असेल बरं अंदाजे बघा मधोमध आहे थोडक्यात. ते मोड किती झाला मोड किती मधोमध्ये एकदम किती येईल 57 पॉईंट काहीतरी येईल म्हणून मी डायरेक्ट 57 लिहिलेलं आहे. क्लास फ्रॉम हिस्टोग्राम मोड इज इक्वल टू 57 युनिट ॲप्रॉक्झिमेटली. अशा पद्धतीने तुम्हाला हिस्टोग्रामचा उपयोग करून मोड फाइंड करता येतो. कोणाला काही अडचण नसावी. आता आपण शेवटचं एक्झाम्पल घेणार आहेत. Using following frequency distribution, find the mode graphically. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलेले बघा क्लास दिले 30 32 32 ते 34 34 ते 36 36 ते 38 38 ते 40 आणि फ्रिक्वेन्सी दिलेली 2 9 25 37 17. तर हेअर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती आहे 37 आणि मॉडल क्लास किती येणार आहे 36 ते 38. ठीक आहे 36 ते 38. सो आपण ह्याचा हिस्टोग्राम ड्रॉ करू. हिस्टोग्राम आता 32 30 ते 32 32 ते 34 34 ते 36 36 ते 38 38 ते 40 आणि इथं स्केल घ्या कितीच्या पट्टीत घ्या 5च्या पट्टीतच घ्या. परत सगळ्यात जास्त 37 आहे म्हणजे 40पर्यंत घ्यावं लागेल. 5 10 15 20 25 35 40. पहिली मग किती आहे 2 आहे 30 ते 32ला 2 30 ते 32ला 2 एकदम छोटासा येईल तो. नंतर किती आहे 9 आहे 32 ते 34 9 9. नंतर 34 ते 36 25 25 इथं येईल. नंतर 36 ते 38 मला वाटतं 37 आहे 37 हा स्तंभालेख आणि 38 ते 40 17. तर हा 17 38 ते 40 17. आता इथं सगळ्यात मोठा स्तंभालेख हा 36 ते 38चा. मग इकडचा कॉर्नर पॉईंट आणि इकडचा कॉर्नर पॉईंट पट्टीच्या साहाय्याने जोडायचे. ठीक आहे. नंतर इकडचे 2 कॉर्नर जोडायचे. आता माझ्याकडे पट्टी नाही बरं का मी अंदाजे जोडलेत. जिथं टच झालेलं आहे इथं इंटरसेक्ट झाल्यात इथून खाली परपेंडिक्युलर टाकायचा आहे. इथं परपेंडिक्युलर पुढे नाही आणि परपेंडिक्युलर म्हणजे किती आला तो आता शक्यतो मधोमधच दिसतोय. मग किती झाला आधी स्केल देऊ. काय द्यायचं स्केल ऑन एक्स ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिसला देऊ 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती द्यायचं 2 युनिट्स आणि ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती दिले 5च्या पट्टी दिले 5 युनिट. आता सांगा बरं मोड इज इक्वल टू फ्रॉम हिस्टोग्राम मोड इज इक्वल टू किती येईल अंदाजे मोड इज इक्वल टू 37 युनिट ॲप्रॉक्झिमेटली.
अशा पद्धतीने तुम्ही ग्राफिकली मोड फाईंड करू शकता. ठीक आहे. मी तुम्हाला आता होमवर्कला काही एक्झाम्पल देणार आहे, त्याचा आन्सर तुम्ही मला सेंड करायचं ग्रुपवरती. ठीक आहे. ओके.